नमस्कार मंडळी, मी सुनील आणि तुम्ही पाहताय ते एकमत डिजिटल. तुम्हाला माहिती आहे मंडळी की गेल्या 2024 मध्ये नीट पेपर फुटीचं प्रकरण झालं होतं आणि त्या पेपर फुटी प्रकरणामध्ये लातूरमधील तिघांना जे आहे ते सीबीआयनं ताब्यात घेतलं होतं आणि त्याची केस सुद्धा जी आहे ते लातूरच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये चालली होती. मात्र त्या केसचा जो निकाल आहे तो नेमकं काय झाला, त्याचं पुढे काय झालं हे अद्यापही कुणाला माहिती नाही. आणि पुन्हा आता काल 3 मे रोजी जे आहे ते देशातल्या 25 लाख विद्यार्थ्यांनी जे आहे ते नीट परीक्षा दिली आणि पुन्हा एकदा नीटचं पेपर लीक झाल्याची जी घटना जी आहे ते समोर आलेली होती. कारण परीक्षा होण्याच्या अगोदरच हा नीटचा पेपर जो आहे तो फुटल्याचा महाराष्ट्रभर पसरलं आणि महाराष्ट्रातल्या नाशिक येथून जे आहे ते ह्या पेपर फुटीचं प्रकरण समोर आलेलं आहे. नाशिक, त्याच्यानंतर पुणे आणि त्याच्यानंतर आता लातूर कनेक्शन जे आहे ते आता समोर येताना जे आहे ते पाहायला मिळत आहे. नाशिक इथल्या डॉक्टर शुभम खेरणार या व्यक्तीनं जे आहे ते हा पेपर जो आहे तो नीटचा पेपर जो आहे तो फोडलेला आहे आणि त्याचा जो साथीदार आहे पुण्यातला त्याला सुद्धा आता सीबीआयनं जे आहे ते ताब्यात घेतलेला आहे. आता लातूरचे पोलीस जे आहे ते लातूर कनेक्शन जे आहे ते आल्याचं असल्यामुळे लातूरच्या सुद्धा काही खाजगी संस्था चालकांची जे आहे ते आता चौकशी केल्याचे सध्या तरी सूत्रांच्या माहितीने आपल्याला माहिती मिळत आहे. त्यांच्याकडनं जे आहे ते CCTV फुटेज सुद्धा घेण्यात आलेले आहे. म्हणजे एकूण जर पाहिलं तर देशभरामधल्या ज्या लोकांना, ज्या विद्यार्थ्यांना एक उराशी स्वप्न बाळगतात, डॉक्टर होण्याचं स्वप्न बाळगतात, वर्षानुवर्ष अभ्यास करतात, जवळपास या वर्षी 25 लाख विद्यार्थी जे आहेत या नीट परीक्षेसाठी बसले होते आणि ही परीक्षा त्यांनी दिली होती. आणि नीट परीक्षा या परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना वर्षभर मेहनत करावी लागते. त्याच्यामध्ये अनेक विद्यार्थी जे आहेत ते रेग्युलर असतात, अनेक विद्यार्थी जे आहेत ते रिपीटर असतात. कमी मार्क पडल्यामुळे ते पुन्हा एकदा वर्षभर अभ्यास करत असतात. मात्र चूक एकाची असते आणि सगळ्याच विद्यार्थ्यांना त्याचा जो आहे तो परिणाम जे आहे ते भोगावे लागतात. मित्रांनो, खरं तर अत्यंत चुकीची आहे. कारण या नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये इथली व्यवस्था जबाबदार आहे की इथलं प्रशासन जबाबदार आहे की इथले कोण जबाबदार आहे याचा सुद्धा शोध लागणं गरजेचं आहे आणि त्यांना शिक्षा सुद्धा होणं गरजेचं आहे. खरं तर NTA यापेक्षाही कडक निर्बंध जे आहेत ते कुठेतरी घालणं गरजेचं आहे. परीक्षा पेपर तपासणी होत असताना किंवा पेपर हे लीक होऊ नये यासाठी NTA अनेक वेगवेगळ्या सुधारणा करणं सुद्धा गरजेचं आहे. खरं तर या नीट पेपर फुटी प्रकरणाबद्दल जे आता तुम्हाला मी थोडक्यात माहिती सांगतो की 3 मे रोजी देशभरामध्ये जे आहे ते नीट परीक्षा झाली होती आणि ही नीट परीक्षा होण्याच्या अगोदरच जर पाहिलं तर इंस्टाग्रामवरती आणि टेलिग्रामवरती जे आहे ते याच्या पेपरच्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या कुठेतरी व्हायरल झाल्याचं पाहायला मिळत होतं. आणि लातूरमध्ये सुद्धा जे आहे ते 42 जे प्रश्न आहेत एका खाजगी कोचिंग क्लासेसमधले 42 प्रश्न जे सरावाचे प्रश्न होते ते थेट प्रश्न जे आहेत त्या नीटच्या परीक्षेमध्ये आल्यामुळं कुठंतरी हे कनेक्शन कुठंतरी आता समोर येत आहे आणि त्यांची सध्या चौकशी सुरू आहे. मात्र या महाराष्ट्रामध्ये जे आहे ते नाशिक झालं, पुणे झालं आणि त्यानंतर आता लातूर कनेक्शन जे आहेत आता समोर येत आहे. लातूरमधले नेमके हे संस्थाचालक कोण आहेत याची माहिती अद्याप पोलिसांनी दिली जरी नसली तरी ही माहिती काही दिवसामध्ये पुढे येणार आहे. आणि खरं तर ही व्यवस्थेचा भाग आहे. पेपरफुटी प्रकरण होतं, या पेपरफुटी प्रकरणामध्ये अनेक लोकांना दोषी ठरवलं जातं, त्यांची चौकशी होते. मात्र पुन्हा त्या व्यक्तींचं काय होतं, त्यांची खरंच संपत्ती जप्त होते का, खरंच त्या व्यक्तींचा तितका सहभाग होता का, जर सहभाग असेल किंवा कोर्टाने त्यांना क्लीन चिट जरी दिली असेल, काही जरी झालं असेल तरी मात्र वर्षानुवर्ष अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं भविष्य मात्र या निमित्तानं टांगणीला आल्याचं पाहायला मिळतंय. कारण गेल्या 2024 मध्ये याच नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर संजय जाधव असेल, जलील पठाण असेल आणि इरना कुनलवार असेल, या 3 व्यक्तींना जे आहे ते सीबीआयनं ताब्यात घेतलं होतं. लातूरच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये ही पूर्ण केस चालली होती आणि पूर्ण महाराष्ट्रभरानं जे आहे ते ही सर्व घटना पाहिली होती. लातूर जिल्ह्यानं ही सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अनुभवल्या होत्या आणि त्या निमित्तानं या लोकांची संपत्ती जप्त व्हावी अशी मागणी समोर येत होती. कोर्टानेही तशा पद्धतीचे आदेश दिल्याची माहिती आपल्याला मिळते. त्याचबरोबर या केसचं जे आहे ते पुढे काय झालं, त्या लोकांना जामीन मिळाला का, खरंच त्यांना शिक्षा झाली का, आणि जर शिक्षा अशा लोकांना जर झाली नसेल तर असे नीट पेपर फुटी प्रकरण करणारे आणि गैरवर्तन करणारे अशा लोकांवरती खरंच कारवाई होणार आहे का, की विद्यार्थ्यांचं असंच भविष्य जे आहे ते टांगणीला लागणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. कारण अनेक विद्यार्थी जे आहेत ते अनेक कष्ट आणि परिश्रम जे आहे ते घेतात, उराशी डॉक्टर होण्याचं स्वप्न बाळगतात, वर्षानुवर्ष अभ्यास करतात आणि काही विद्यार्थी जे आहेत ते नैराश्यातून आत्महत्यासुद्धा करतात. मात्र अशा घटनांमुळे विद्यार्थी कुठंतरी खचून जातानाचं चित्र पाहायला मिळते.
अनेक जे आहे ते लोक या संदर्भानं आव्हान करतायत विद्यार्थ्यांना सुद्धा म्हणजे सांगतायत की तुम्ही खचून जाऊ नका, यापेक्षाही चांगल्या जोमानं अभ्यास करा. अनेक शिक्षण संस्था चालक सुद्धा त्या पद्धतीनं सांगत जरी असले तरी विद्यार्थी मात्र आपल्या आयुष्याचा कस लावतायत आणि या परीक्षा जे देत आहेत. मात्र अशा पद्धतीनं जर गैरव्यवहार होत असतील तर विद्यार्थ्यांचं भविष्य मात्र पुढे अंधारात असतानाचं पाहायला मिळतं. इथंच थांबूयात. सुनील कुमार, एकमिनिट डिजिटल, लातूर.